पुणे शहरात विविध विकास कामांचे उद्घाटन माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर विकास कामांमुळे परिसरातील रस्ते, पायाभूत सुविधा व नागरी सोयीसुविधा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. जवळजवळ माझ्या काळातील आमदार निधी, विशेष निधी आपल्याला या ठिकाणी जवळपास 55 कोटीच्या आसपास निधी मला आज दादांनी दिला होता. त्यापैकी 35 कोटी रुपयाच्या कामं प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि 6 यांची मिळून आज 35 कोटी रुपयाच्या कामांची उद्घाटन या ठिकाणी, भूमिपूजन या ठिकाणी आज घेतलेलं आहे. आणि येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे काय आमचे इच्छुक आहेत, अंतिम निर्णय दादांचा राहील, पण त्यांच्या माध्यमातून आज हा उद्घाटन सोहळा केलेला आहे. आणि निश्चितपणे आम्ही सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे उमेदवार असतील किंवा सगळे पदाधिकारी असेल, आपल्या भागाच्या विकासामध्ये तुम्हाला आमदारकीच्या काळामध्ये सुद्धा मला जवळजवळ 1553 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी दादांच्या माध्यमातून मिळाली होती. आज जरी माझा या ठिकाणी पराजय झाला असला तरी सुद्धा आज दादांनी जवळपास मला जवळजवळ 55 कोटी, त्यापैकी 35 कोटीचे वर्क ऑर्डर ज्यांच्या झालेल्या आहेत तेवढ्या कामांचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे. आपण युवा नेतृत्वाला संधी देणार आहेत का? 100% ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे, जो समाजामध्ये एकरूप होतो, लोकांच्या अडीअडचणीला जातो आणि लोकांची जी मागणी आहे त्या पद्धतीचेच कार्यकर्ते या ठिकाणी दादा निवडून देतील किंवा दादा तिकीट देतील याची खात्री करतो. आणि हेही सांगतो, यदा कदाचित एखादा कार्यकर्ता आमचा या ठिकाणी कुठं वंचित राहिला त्यालाही कुठेतरी आम्ही घेण्यासाठी कटिबद्ध राहू, पण त्यांचं कार्य कायम चालू राहावं, लोकांच्या अडीअडचणीला कामाला जावं. आपलं एखादं विजन सांगाल लोकांसाठी? खरं तर माझा जाहीरनामा आज जाहीर नाही करत, पण जाहीरनामा रेडी आहे. येत्या काळामध्ये लवकरच तुम्हाला ते जाहीरनामा मी प्रसिद्ध करेन, तेव्हा तुम्हाला दाखवल. आणि आपल्या भागामध्ये आजही चांगल्या पद्धतीचे निधी येईल याची खात्री मी तुम्हाला देतो.